नमस्कार. मी ॲडव्होकेट सुप्रिया शेखर गुंडपाटील, बार्शी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची अपक्ष उमेदवार आहे. या माध्यमातून मला बघत असणाऱ्या बार्शीतील सुजाण नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते की आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातील आलेल्या एका महिलेला आपण भरघोस मतदान करून बहुमताने आपण मला विजयी करा. आज मी बार्शी नगर परिषदेचा अपक्ष अर्ज भरलेला आहे. याचं कारण एकच की मी संघटनेतून, चळवळीतून आणि सर्वसामान्यांच्या अडचणींची जाण असणारी आणि तळागाळातून वर आलेली एक महिला आहे. मी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील महिलांसाठी, मग त्या एकल महिला असतील, ज्येष्ठ पुरुष असतील, तरुणांच्या काही समस्या असतील, यासाठी गेली 6-7 वर्षापासून मी सातत्यानं कार्यरत आहे. समाजातील महिलांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा मी अगदी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. आणि या नगराध्यक्ष पदाकडे बघताना मी कुठल्याही सत्तेपोटी या निवडणुकीत उतरलेली नाही. माझे जे प्रतिस्पर्धी आहेत ते खरं तर सत्तेपोटी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आपल्याला बघायला मिळतात. कारण दोन्ही प्रतिस्पर्धी हे कोणतेही वैयक्तिक व्यक्तिमत्व नसून जे अगोदर राजकारणात कार्यरत असलेले त्यांचे पती आहेत. तर त्यांच्या पत्नी म्हणून किंवा कोणाची तरी सून म्हणून, कोणाची तरी आई म्हणून त्या आज निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला बघायला मिळत आहेत. या माध्यमातून मला बार्शीच्या नागरिकांना एवढंच आवाहन करायचं आहे की तुमचे जे मूलभूत प्रश्न आहेत, तुमच्या ज्या मूलभूत अडचणी आहेत, त्या तुम्हाला ठामपणे कोणाला मांडता याव्यात, त्यासाठी कोणाकडे जाब विचारता यावा. असा कुठला पर्याय बार्शीमध्ये असेल तर तो नक्कीच मी असेन आणि तो तुमच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवण्याचा मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करेन. तसेच बार्शीमधील या घराणेशाहीच्या राजकारणाला आपल्याला या ठिकाणी छेद द्यायचा आहे आणि बार्शीमध्ये पुन्हा एकदा लोकशाही आणून सर्वसामान्य घरातून आलेल्या एखाद्या महिलेला त्या ठिकाणी बार्शी नगर परिषदेचा कारभार करता यावा, यासाठी आपण मला संधी द्यावी, एवढंच या माध्यमातून नक्कीच सांगेन. आपण सगळीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघत आहोत की माझे जे प्रतिस्पर्धी आहेत ते बार्शीतील पाण्याचा प्रश्न सोडवणार अशा प्रकारचा त्यांनी अजेंडा बार्शीकरांसमोर मांडलेला आहे. मला या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा आहे की गेली कित्येक दशकं तुम्ही आलटून पालटून सत्ता उपभोगत आहात, तर तुम्ही एवढ्या दशकामध्ये जो पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही, तुम्ही या निवडणुकीमध्ये कसा सोडवणार आहात? खरं तर आज ह्या पाण्यासारखा प्रश्न असेल किंवा रोजगाराचे प्रश्न, हे प्रश्न तर आपण थोडा वेळ बाजूला जरी ठेवले तरी वैयक्तिक अडचणी असतील, वैयक्तिक नळाला पाणी येणं किंवा गटारी तुंबलेले आहेत किंवा एखादा नगरपालिकेतील एखादा कागद घ्यायचा आहे, ह्यासारख्या प्रश्नांसाठी देखील आज सर्वसामान्य माणूस नगर परिषदेमध्ये जाऊ शकत नाही, नगराध्यक्षापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्यांच्याकडे जाब विचारू शकत नाही. अशी परिस्थिती असताना हे कशा प्रकारे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहेत? ज्या महिला कधीच घराच्या बाहेर पडलेल्या नाहीत, ज्यांना प्रशासन कसं हाताळायचं माहित नाही, ज्यांना सर्वसामान्यांचे अडचणी माहित नाहीत, त्या जनसामान्यांसाठी नगराध्यक्षाच्या पदाच्या खुर्चीवर बसून काम कसं करणार आहेत, हा खरं तर मला प्रश्न पडलेला आहे. त्यामुळं बार्शीच्या जनतेला नक्कीच मी आवाहन करू शकते की आपण मला या ठिकाणी विजयी करून नगराध्यक्षाची जबाबदारी आपण माझ्यावर सोपवावी आणि यानंतर मी एखादा नोकरशहा ज्याप्रमाणे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वतःचा डबा घेऊन आपल्या कार्यालयामध्ये काम करतो, त्याप्रमाणे मी बार्शी नगर परिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी 10 ते 5 पर्यंत स्वतःचा डबा घरून घेऊन जाऊन मी त्या ठिकाणी बार्शीकरांचे प्रश्न सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करेन आणि घराणेशाहीला छेद देऊन लोकशाही प्रस्थापित करण्याचा माझा नक्कीच या ठिकाणी मानस आहे. एवढं या माध्यमातून सांगते. धन्यवाद.